हॅलो नमस्कार माझे सर्व लाडके ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर जी स्वामींची मी कालची सेवा केली होती गुरुवारची, तर ती सेवा आता उचलायची होती। म्हणजेच आजचा जो वार आहे तर आज शुक्रवार आहे आणि जे माझे महाराजांचे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यातील ही 10व्या गुरुवारची पूजा होती। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर ही पूजा मांडणी मी गुरुवारी केली होती। तर याची जी आपल्याला सांगता असते म्हणजेच जी आपण पूजा उचलतो तर ही आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते आणि जो आपण गुरुवारचा उपवास करतो तर तो आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो। म्हणजे जे काही आपण आपल्या स्वतःसाठी जेवण बनवणार असू तर ते आपल्याला संध्याकाळी महाराजांना नैवेद्यामध्ये दाखवायचं असते आणि जो आपला उपवास आहे तर तो आपण सोडायचा असतो। तर मी तरी आता महाराजांचे जे 11 गुरुवार आहेत तर माझे ते चालू आहेत आणि त्यातील हा 10वा गुरुवार पूजेची पूजा मांडणी म्हणजेच आपण जे महाराजांचे 11 किंवा 21 किंवा 9 गुरुवार करतो तर तेव्हा आपण पूजा मांडणी कशी करावी याबाबत सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे। जर तुम्ही बघितला नसेल किंवा तुमची इच्छा असेल महाराजांचे 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार करण्याची तर ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल ठरतील। तर आजचा वार होता शुक्रवार आणि जी आता पूजा केली होती तर त्याची उत्तर पूजा देखील करायची होती। म्हणजेच जे काही आपण सामान आता पूजेमध्ये यूज करतो म्हणजे जी फुलं आपण पानं पूजेमध्ये यूज करतो, जी पानं आपण फुलेमध्ये यूज करतो तर ती देखील आता आपल्याला म्हणजे आपल्या निर्माल्यामध्ये टाकायची असतात। आणि जे काही आपण पूजेमध्ये सामान यूज केलेलं असतं म्हणजे जे की आपण फळं यूज करतो तर ते आपण स्वतः ग्रहण करू शकतो किंवा आपल्या घरातल्या म्हणजेच व्यक्तींना देऊ शकतो खाण्यासाठी। त्याचबरोबर म्हणजेच आपण आता जेव्हा पहिल्या सुरुवातीला पूजा उचलतो तर सर्वात पहिल्यांदा आपण महाराजांची जी जपमाळ आहे ती करून घ्यायची। त्याचबरोबरच्या काही म्हणजे छोट्या मोठ्या महाराजांच्या सेवा आहेत तर त्या आपण करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग महाराजांची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर मग पूजा जी आपण मांडणी केली होती तर तिला उचलण्यासाठी आपण सुरुवात करायची। तर सर्वात पहिल्यांदा मी महाराजांची जपमाळ करून घेतली। त्यानंतर महाराजांची जी आरती आहे म्हणजे सकाळची आपण जी आरती करतो महाराजांची तर ती मी म्हणून घेतली। त्यानंतर मग नंतर लगेचच महाराजांना आपण म्हणजेच आपण जो नैवेद्य आहे तर तो संध्याकाळी दाखवलेला असतो आणि जर आपल्याला नैवेद्य पुन्हा दाखवायचा असेल तर आपण दुधाचा म्हणजेच किंवा काहीतरी गोड पदार्थ देखील दाखवू शकतो। आणि त्यानंतर मग आपली जी पूजा मांडणी आहे तर ती आपण उचलण्यासाठी सुरुवात करू शकतो। तर सर्वात पहिल्यांदा मग महाराजांची मी आरती करून घेतली आणि त्यानंतर मग पूजा उचलण्यासाठी सुरुवात केली। जर आपण केव्हाही कोणतीही पूजा जेव्हा उचलतो तर तेव्हा आपण आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या असतात आणि म्हणजेच आपण ज्यांची पूजा केली आहे तर त्यांना क्षमा मागायची असते की आमच्या हातून काही जरी चूक झाली तर आम्हाला क्षमा करा आणि त्या अक्षता आपल्या सर्व पूजेवरती आपल्याला सोडायच्या असतात। त्यानंतर मग तुम्ही पूजा उचलण्यासाठी सुरुवात करू शकता। तर सर्वात पहिल्यांदा जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिला देखील मी हळदी कुंकू लावून घेतले। त्यानंतर जो महाराजांचा फोटो आहे तर त्याला देखील मी हळदी कुंकू लावून घेतले आणि जो कलश आहे तर त्याला देखील मग जे हळदी कुंकू आहे तर ते मी लावून घेतले। त्यानंतर जे काही मी महाराजांना प्रसादामध्ये दाखवलं होतं तर सर्वात पहिल्यांदा मी ते उचलून घेतलं। त्यानंतर म्हणजे जो कलश होता मंगल कलश आपण पूजेमध्ये ठेवतो तर तो देखील मी उचलून घेतला आणि जे तांदूळ मी ते मंगल कलशामध्ये यूज करतो तर प्रत्येक गुरुवारी म्हणजेच जे आता 11 गुरुवार आपण केलेले आहेत तर सुरुवातीच्या गुरुवारपासून आपण तांदूळ जे आहेत तर ते एकच यूज करायचे प्रत्येक पूजेमध्ये आणि जे नारळ आपण यूज करतो ते देखील आपल्याला एकच नारळ यूज करायचं आहे पूजेमध्ये। तर जे तांदूळ आहेत तर ते मी प्रत्येक पूजेमध्ये तेच यूज करतो आणि जो नारळ आहे तर तो देखील मी प्रत्येक पूजेमध्ये तोच यूज करतो। त्यानंतर मग जी काही गणपती बाप्पांची आपण मूर्ती ठेवली होती आपल्या पूजेमध्ये तर तिची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची असते आणि जी पूजा आहे तर ती मग मी उचलून घेतली हळूहळू। जो महाराजांचा फोटो मी पूजेमध्ये ठेवला होता तर तो देखील मी उचलून घेतला। त्यानंतर जे तांदूळ मग आपण पूजेमध्ये यूज करतो छोटेसे तर ते देखील आपण आपल्या निर्मालयामध्ये टाकू शकतो किंवा पक्ष्यांना देखील टाकू शकतो। कोणतीही पूजा आपण पूजेची जी सुरुवात आहे तर ती स्वास्तिक काढून करतो। तर सर्वात पहिल्यांदा आपण कोणतीही जेव्हा पूजा करत असतो तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वास्तिक काढून घ्या। त्यानंतर मग त्या स्वास्तिकची देखील आपल्याला पूजा करायची असते। म्हणजे जेव्हा आपण आता पूजा मांडणी उचलतो तर तेव्हा देखील आपल्याला त्या स्वास्तिकची पूजा करून घ्यायची असते आणि त्यानंतर मग आपली जी पूजा आहे तर ती आपण उचलू शकतो। आणि ह्या ज्या समय आहेत तर ह्या चालूच होत्या त्यामुळे मग मी त्या बंद नाही केल्या, तशाच राहू दिल्या। आणि जो पिसा होता म्हणजे जे माझं देवघर आहे तर त्याच्यासमोर थोडीशी जागा रिकामी आहे तर त्यासाठी आता मी जो पीस आहे तर त्याचाच यूज करतो पूजेमध्ये आणि त्यामुळे मग जी आपली पूजा आहे तर ती देखील दिसायला खूप छान दिसते। आणि जे महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर हे देखील मी ठेवण्यासाठी एक पिवळ्या कलरचा जो वस्त्र आहे तर ते देखील मी घेतलं होतं। तर इतक्या दिवस ते मी यूज नाही केलं पण आता जे महाराजांचे माझे 11 गुरुवार चालू आहेत तर त्यामुळे मग मी ते काढलेलं आहे। त्याचबरोबर बरंचसं जे सामान आहे तर हे जे कवडीचे दिवे तुम्ही पूजेमध्ये बघत आहात तर हे देखील मी ऑनलाईनच घेतले होते। याचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे। जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, कारण आपण आपल्या कोणत्याही पूजेमध्ये किंवा आपण आपली कोणतीही सेवा जेव्हा करतो तर तेव्हा हे कवडीचे जे दिवे आहेत तर हे आपल्या पूजेला म्हणजेच खूप छान दिसतात आपल्या पूजेमध्ये आणि आपल्या पूजेची जी शोभा आहे तर ती देखील खूप वाढवतात। त्यामुळे मग प्रत्येक पूजेमध्ये हे जे कवडीचे दिवे आहेत तर त्यांचा मी यूज करत असतो कारण हे दिसायला देखील खूप छान दिसतात आणि कवडी म्हटलं की माता लक्ष्मीला प्रिय असतात। आता जी पूजा मांडणी आहे तर ती आता माझी उचलून झालेली आहे। यानंतर जी नित्यसेवा आहे तर ती देखील करायची होती। म्हणजे माझ्याकडे देवांचे जे फोटो आहेत तर ते देखील मी दररोजच्या दररोज क्लीन करत असतो। त्यानंतर त्यांना अष्टगंध कुंकू लावून घेतो आणि
जी गणपती बाप्पांची माझ्याकडे पितळेची मूर्ती आहे तर तिला मी पाण्याने अभिषेक करत असतो आणि त्याचबरोबर जे रुद्रयंत्र आहे माझ्याकडे तर त्याला देखील मी पाण्याने अभिषेक करत असतो। आणि जेव्हाही आपण आपल्या देवघरामध्ये रुद्रयंत्र ठेवतो तर त्याच्यावरती आपल्याला जी रुद्राक्षाची माळ असते म्हणजे 108 मण्यांची तर ती आपण त्याच्यावर ठेवावी। तर माझ्याकडे देखील जी रुद्राक्षाची माळ आहे 108 मण्यांची तर ती मी ठेवत असतो माझ्या पूजेमध्ये। म्हणजेच हे जे देवघर आहे तर याचा देखील व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल की मी देवघर कशाप्रकारे तयार केलं। आणि जो हा मंगल कलश आहे तर हा देखील मी आत्ताच ठेवत आहे। तर मंगल कलशाचे देखील खूप छान परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जर तुम्ही मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर नक्की बघा। आणि मंगल कलशाचे फायदे काय आहेत तर हे देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। जर तुम्ही तो देखील व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। त्यानंतर मग जी नित्यसेवा आहे तर सर्वात पहिल्यांदा मी जे फोटो आहेत तर ते क्लीन करून घेतो आणि त्यानंतर मग जे देवांना हळदी कुंकू आहे तर ते मी वाहून घेतो। त्यानंतर महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर यातील आपल्याला दररोज 3 अध्याय वाचायचे असतात तर ते देखील मी वाचून घेतो। म्हणजे आपण जेव्हा महाराजांची नित्यसेवा करतो तर तेव्हा आपल्याला आठवड्यातून म्हणजेच वारानुसार 3 अध्याय वाचायचे असतात। म्हणजेच गुरुवारी आपल्याला अध्याय वाचायसाठी सुरुवात करावी लागते, पहिला, दुसरा आणि तिसरा। त्यानंतर मग शुक्रवारी चौथा, पाचवा, सहावा असे अध्याय वाचायचे असतात। आणि जे 21वा अध्याय आहे तर तो आपला बुधवारी येतो। म्हणजेच पुन्हा आपण मग गुरुवारपासून अध्याय वाचनासाठी सुरुवात करू शकतो। तर जी महाराजांची सेवा आहे तर ती माझ्या हातून अशीच हो तशीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो। श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर त्याचं वाचन झालं की नंतर लगेचच मग महाराजांची मी आरती करून घेतो। आणि हे जे तुपाचे दिवे आहेत तर हे देखील मी ऑनलाईनच बनवलेले होते तर त्यांचा नंबर देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही त्यांच्याकडून ते मागू शकता। तर आपल्या म्हणजेच जे जॉबला असतात तर त्यांना अशा प्रकारे म्हणजे पूजेला जास्त वेळ देता येत नाही, त्यामुळे मग आपण हे जे रेडीमेड पूजेचे दिवे आहेत तर ते आपण आपल्या पूजेमध्ये यूज केले तरी काही हरकत नाही। आणि हे जी दिव्यांची क्वालिटी आहे तर देखील खूप छान आहे, म्हणजेच मला खूप आवडले, त्यामुळे मग एकदाच मी त्यांच्याकडून बनवले होते। आणि त्याचबरोबर आता म्हणजेच मी जॉबला देखील आहे, त्याचबरोबर ह्या ज्या सेवा आहेत महाराजांच्या तर त्या मी करत असतो, कारण मला स्वामी सेवा करायला आवडतं। त्यामुळे मग ज्या सेवा आहेत माझ्या हातून मी स्वामींना म्हणत असतो की माझ्या हातून करून घेत जा आणि जेवढी माझ्या हातून सेवा घडेल तर तेवढी मी माझ्या हातून करण्याचा प्रयत्न करत असतो। हे जे देवांचे फोटो आहेत तर हे देखील म्हणजे स्वामींचे जे लीला तर मला हे देखील सर्व देवांचे जे फोटो आहेत तर ते मिळून गेले आणि माझ्या हातून मी दररोज म्हणजे माझ्याकडून जेवढी सेवा होईल तर तेवढी मी करण्याचा प्रयत्न करत असतो। तर अशा प्रकारे हा जो मंगल कलश आहे तर हा देखील मला म्हणजे सजवायला खूप छान वाटतं, त्यामुळे अशा प्रकारे मग जो मंगल कलश आहे तर तो देखील मी सजवून ठेवतो। तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे की मंगल कलश आपण स्थापना कशी करावी आणि कोणत्या दिवशी करावी, तर याबाबत सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे। जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर तुम्ही तो नक्कीच बघा, तुमच्यासाठी तो नक्कीच युजफुल ठरेल। आणि हे जे कवड्यांचे दिवे तुम्ही बघत आहात तर हे देखील आपल्या पूजेमध्ये खूप छान दिसतात। तर कोणतीही पूजा असतो तर प्रत्येक पूजेमध्ये मी जे कवड्यांचे दिवे आहेत तर यांचा यूज भरपूर करत असतो। त्याचबरोबर जी आजची स्वामी सेवा आहे तर आता ती माझी झालेली आहे, यानंतर 10 वाजता असतं जॉब, त्यामुळे मग मी स्वयंपाक जो आहे तर तो देखील मी हातानेच करतो। तर स्वयंपाक झाला की लगेचच महाराजांना नैवेद्य दाखवतो आणि तोच जे ताटमध्ये म्हणजे मी महाराजांना जो नैवेद्य दाखवलेला आहे तर तो मी स्वतः ग्रहण करतो आणि त्यानंतर मग मी ऑफिसला जातो। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना।